एक दिवसाचा निरपेक्ष दयाभाव. एक दिवस मात्र, वर्षातून एक दिवस मात्र बारी स्वतःहून अगदी निरपेक्ष दयाभाव धारण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करी. तो दिवस म्हणजे ख्रिसमसचा. त्या दिवशी मात्र आयर्लंडतील रोमन कॅथलिक संप्रदायाचे पिढ्यानपिढ्या झालेले संस्कार त्या पोर्ट ब्लेअरच्या पोटाळ परमेश्वरास देखील दमन करणे अशक्य होऊन बारीची मुद्रा शांत आणि दयार्द दिसे. त्याचे कट्टर विरोधी राजबंदीवान देखील आपल्या दर्शनाबरोबर तिरस्काराने त्यांच्या भुवया वाकड्या करू शकत नसत. त्यास देखील तो सन्मानाने कार्यालयात आमंत्रण देई आणि 10-12 रुपये खर्च करून त्यास मिठाई, दूध, चहा देत असे. अशा वेळी आम्ही बहुधा त्या मिठाईच्या मानास नाकारून त्याच्या स्थळी 1-2 ताजी वृत्तपत्रे मागावी. बारीने हो ना करता करता ती द्यावी आणि पुन्हा मिठाई पण धाडावी ती धाडावीच. आम्ही गेलो नाही तर तो कोठडीत धाडून देई. त्या दिवशी सहसा कोणाही बंदिवानास तो कठोरपणाने वागवीत नसे, खटलेही शक्य तितके करीत नसे. बारीसारख्या व्यावसायिक क्रूरतेने निर्ढावलेल्या मनुष्यासही एक दिवस तरी वर्षातून इतका सौम्य आणि सहृदय ज्या उपदेशाने किंवा रूढीने केले त्या प्रेषित येसूचा उपदेश किंवा ती कॅथलिक रूढी अगदीच विफळ झाली असे म्हणता यावायचे नाही. आम्हा हिंदुस्थानी राजबंदीवानासही येशू ख्रिस्ताच्या उपदेशाचा काही लाभ झालाच तर, असा विनोदी विचार त्या दिवशी माझ्या मनात हटकून येई. बारीच्या सौजन्याप्रमाणेच त्याचे स्वभावातील चाणाक्षपणाही निर्भळ नव्हते. जसे त्यांचे सौजन्यही क्वचित वक्र असे तसे त्यांचे चाणाक्षही मूर्ख असे. कारण मूर्खपणाचे मूळ लक्षण जे स्वतःच्या शहाणपणाची मर्यादा न ओळखणे ते त्याच्यात स्पष्टपणे व्यक्त होत असे. म्हणूनच साधारण अशिक्षित बंदिवानास फसविण्यात किंवा नमवण्यात त्यास जो चाणाक्षपणा उपयोगी पडेल त्याचाच उपयोग सर्वत्र होईल असे तो समजे. म्हणूनच मोठा फक्कड पेज म्हणून त्याने त्या दिवशी आम्हास कार्यालयात बोलावून ती त्याची दैनिके आम्हास वाचून दाखवली. तिच्यामुळे आमच्या विरुद्ध खरोखरीच बारीक काय लिहित आला आणि वरिष्ठांकडे प्रतिवृत्ती धाडित आला ते आम्हास स्वतः वाचावयास मिळाले. त्यावेळीच जरी बारी ती पाने झाकीत गेला तरी त्याच्या राजबंदीतील हस्तकाविषयी त्याने केलेले अनुकूल उल्लेख केवळ आम्हास भयंकर ठरवण्यापुरते का होईना, पण त्याच्या तोंडची विश्वसनीय म्हणून दिलेली वाक्ये अंशतः पाहावयास सापडली. हे आमचे अनायासेच काम झाले. त्यास पाहिजे ते दाखविल्यावर बारी अगदी महत्त्वाच्या मुद्रेने म्हणाला, "पाहिलत ना, ही माझी डायरी." आमच्या विरुद्ध लिहिलेल्या त्या लिखाणाचा तिरस्कारपूर्व उपहास करीत आम्ही म्हणालो, "ते काय विचारावे, मागे त्या रोमच्या सीझरने ठेवली होती ती दैनिकी नि ह्या गावंढळ सीझरचीही. डायऱ्या दैनिक्या अशा जगात ह्या दोनच. दोन्हीही पाहण्याचे भाग्य मला लाभले खरे." जरा चिडून पण विनोदावरीनेत बारी म्हणाला, "पण याचे तात्पर्य ध्यानात धराल तर तुमचे कल्याण आहे. तुमच्या विरुद्ध सरकारपाशी इतकी भयंकर प्रतिवृत्ते साचली आहेत. अजून तरी सावध व्हा. मित्र म्हणून मी सुचवतो. आणि आता ह्या नव्या आलेल्या पंजाबी बंदिवानाच्या प्रकरणाशी तरी अगदी संबंध ठेवू नका. ते बहुतेक अशिक्षित, उनाड, भणंग आणि मोलकरी होते. आले झालं राजकारणाच्या वावटळीत पैशाच्या लोभाने त्यांनी डाके, दरोडे मारलेत ते मग का? तुम्ही त्यांच्याशी बोलणे देखील तुमच्या थोरवी शोभत नाही." मी शांतपणे पण निश्चयाने जे उत्तर दिले त्याचे तात्पर्य असे की तो खरा शिक्षित की जो लोकांच्या दुःखाने कळवळून त्यांचे सुखासाठी स्वतःच्या यातनाच का पदार्थ मानतो. हे पंजाबी, हे शीख इंग्रजी जाणीत नसतील, पण इंग्रजी म्हणजे शिक्षण नव्हे. त्यांच्या राष्ट्रासाठी सुशिक्षितांच्या सहस्त्रात दहनांनी केला नसेल असा स्वार्थ त्याग आणि प्राणत्याग करणारे हे निर्भय आणि सरळ शेतकरी आणि मोलकरी लोक हे मला प्रतिष्ठित कोणत्याही राजबंदीवानाहून त्या नात्याने कमी वाटत नाहीत. म्हणून मी संबंध ठेवणार. बारी कोणाची निंदा करू लागला म्हणजे तिचा निषेध करणे बारीस अगदी आवडत नसे. त्याच्या तोंडपुरता जरी त्या निंदेस कोणी होस हो मिळवून दिले तरी तो प्रसन्न होई. पण हे माहीत असूनही आम्हास त्या पंजाबी शूर आणि प्रामाणिक स्वबांधवांची निंदा ऐकणे केवळ पापास्पद वाटून आम्हास त्यांचे समर्थन केल्यावाचून राहवलेच नाही. त्यामुळे बारी चिडला. आम्हास तो फारच पाण्यात पाहू लागला. पण प्रत्यक्ष कोणाच्याही भयंकर खटल्यात धरण्यास त्याला आम्ही संधीच देत नसू म्हणून तो नुसती चढफड करीत बरेच दिवस राहिला.
नंतर 2-4दा आमच्यावर अशा कोण्या कंटात पकडण्यासाठी काही बदमाशास त्याने अगदी नेमून टाकले. ही फूस मिळताच ह्या बदमाशांचे आम्हावर किटाळ रचण्याचे प्रयत्न वारंवार होत राहिले. 1-2च उदाहरणे देऊ. एकदा तेथील एका ख्रिश्चन बदमाशाने आमच्या चाळीतील मोरीत एक सुरी लपवून ठेवली आणि आम्ही ती कोण्यातरी अधिकाऱ्यास मारण्यासाठी आणवली अशी साक्ष देण्यास दुसऱ्या एका अशाच उलाढालीत पटाईत असणाऱ्या हिंदू बदमाशास सांगू लागला. सुदैवाने आमचे नाव त्या हिंदू बंदिवानास हिंदू संघटनाचे आमचे प्रयत्न आवडून प्रिय झालेले होते. त्याने होस हो मिळवून आम्हास ती बातमी सांगितली. आम्ही तो कट बारीस कळवला आणि जर त्याची चौकशी न केली तर वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगू म्हणून दोघा राजबंदिवानांसमोर सांगितले. अर्थातच स्वारी नरमली आणि ते प्रकरण अंगाशी न येताच आम्ही बचावलो. बारीचे प्रयत्न कसे फसले. दुसऱ्या एका अगदी पट्टीच्या मुसलमान बदमाशास वेत मारले जाऊन तो लोखंडी पिंजऱ्यात आमच्या शेजारी बंद करण्यात आला होता. त्या स्वतःच्या अपराधाची क्षमा मिळावी म्हणून त्याने आमच्या समोरचे 2 लोखंडी गज चाळीस बंद करण्यासाठी मारलेले होते. त्यातून एका मुसलमान वॉर्डराकडून रातोरात लहान करवतीने कच्चे कापून ठेवले. त्याच्या कटात एक बरमाही होता. त्याचे हेतू की साधले तर रातोरात त्या पिंजऱ्यातून आणि चाळीतून पळून जावयाचे. फसले तर ते गज आम्ही कापले होते आणि आम्हीच पळून जाणार होतो म्हणून आम्हा विरुद्ध साक्ष देऊन आपण क्षमा मिळवायची. ज्या रात्री ते पळणार त्याच संध्याकाळी तंडेलाच ते गज किंचित वाकलेले दिसून शंका आली. तो कट उघडकीस आला. तेव्हा त्या मुसलमान बदमाशाने आम्ही ते गज कापले आणि आमच्या समोरचेच ते असल्यामुळे आम्ही त्या रात्री पळून जाणार होतो म्हणून कळवले. पण चौकशी चालली तेव्हा त्या ब्रह्मी साक्षीदाराने ती चुगली केली असा संशय येऊन त्याचेही नाव त्या मुसलमानाने दिले. पण धरला जाताच तो ब्रह्मी साक्षीदार सत्याला जागला आणि त्याने रागावून त्या मुसलमान बदमाशाचाच खरा वेत उघडकीस आणून त्या मुसलमान बदमाश वॉर्डरासही धरून दिले. तेव्हा अर्थातच आमच्यावरील हे किटाळही टळले. ह्याविषयी आम्ही प्रत्यक्ष पर्यवेक्षकासही अशा प्रकारची किटाळे मजवर कशी रचली जातात आणि ह्यास कारण बारीची बदमाश सावरकरांवर डोळा ठेवा ही असलेली चिथावणी होय असे स्पष्ट बजावले होते. या घटनातून निराळ्या प्रकारच्या आणखी एका घटनेत बारीने आम्हा गोवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पंजाबी शीख राजबंदिवानात चतरसिंह नावाचे एक राजबंदी होते. शीख शाळेत हे शिक्षक होते. त्यांनी एकदा शाळा निरीक्षणास आलेल्या एका मोठ्या इंग्रजी अधिकाऱ्यावर क्रांतिकारकांच्या गडबडीत सशस्त्र आक्रमण करून त्याचा वध करण्याचा यत्न केला होता. त्याला जन्मठेप झाली. त्यांचा स्वभाव अत्यंत तापट असे. कारागृहात शीख बंदिवानास साबण, तेल इत्यादी साधे पदार्थही केस धुण्यास न देण्याच्या, कामाच्या शिवीगाळीच्या अशा अनेक प्रकारच्या सोसाव्या लागणाऱ्या अडचणीने वैतागून एक दिवस बंदिवानांचे वजन चालले असता त्यांनी इंग्रज पर्यवेक्षकांवर चाल केली. त्या मारामारीत पर्यवेक्षक खुर्चीवरून पडल्यामुळे त्यास फारसे लागले नाही, परंतु एकाएकी कारागृहात पर्यवेक्षकास मारले म्हणून आरोळी उठून सर्व तंडेल, वॉर्डर इत्यादिकांनी चतरसिंहास धरून बेदम मारले. त्या पर्यवेक्षकाने स्वतःच येऊन चतुरसिंहास सोडवले म्हणून बरे, परंतु ही बातमी ऐकताच बारीने मीच चतरसिंहास चिथावले म्हणून प्रतिवे दिले. त्याच्या एकच दिवस आर्थी पर्यवेक्षक कधीकधी आमच्याशी राजकारणी बोलत. तसे बोलता बोलता आम्ही त्यास प्रश्न केला होता की तुम्ही हिंदुस्थानास देशीय स्वराज्य देण्याच्या पक्षाने आला की नाही. त्या प्रश्नांचा लाभ घेऊन बारीने म्हटले की या प्रश्नावरूनच सावरकरांचे अंग दुसऱ्याच दिवशी झालेल्या त्या आक्रमणात होते असे सिद्ध होते. दुसरी गोष्ट अशी की त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी 2-4 राजबंदिवानांनी पर्यवेक्षकांपाशी जाऊन चतरसिंहाचा तीव्र निषेध केला होता. पण आम्ही तसे काही एक केले नाही. तुम्ही असे का केले नाही म्हणून बारीने विचारताच आम्ही सांगितले की एका बंदिवानाने दुसऱ्याच्या कृत्यात तोंड घालू नये ही तुमचीच आज्ञा आहे ना. माझ्या स्वतःच्या भावात जेव्हा आजार झाला आणि त्यास रुग्णालयात नेण्यात आले नाही तेव्हा मी आपणास आणि पर्यवेक्षकास तिकडे लक्ष देण्यास विनवले. तेव्हा तुम्ही स्वतःच्या सख्या भावाचे संबंधात देखील तुम्ही बंदिवान भाऊ असो वा नसो तुम्हास दुसऱ्या बंदिवानांच्या विषयी बोलण्याचे प्रयोजन नाही म्हणून धमकावले होते. मग आता चतरसिंहही अन्य बंदिवान, त्याच्या कृत्यामध्ये मी का तोंड घालू म्हणून बारीस उत्तर दिले होते. तिसरी गोष्ट की चतरसिंहास वेत मारणार म्हणून ठरत होते
तेव्हा इतर राजबंदीवानासही आम्हीही म्हणत होतो की चतरसिंहाने निर्बंधाविरुद्ध आक्रमण केले तर निर्बंधाविरुद्ध रीतीने सरकारी हस्तकांनी त्यास गुरासारखे बडवलेही होते. ती शिक्षा झालीच आहे. पर्यवेक्षकास काही दुखापतही झाली नव्हती. तेव्हा आता वेत मारण्याचे कारण नाही. या आमच्या 2-3 गोष्टी एकत्र जुळवून त्या कृत्याचे बुडाशी सावरकर बंधूच होते हे सिद्ध करण्याचा बारेसाहेबांनी प्रयत्न चालवला. चतरसिंहास त्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात वर्षानुवर्ष बंद ठेवण्यात आले होते. या प्रकरणी प्रोफेसर परमानंदांच्या हाती सहज पडलेल्या एका चिठ्ठीवरून त्याचा तर्क त्यांनी असा प्रसिद्ध केला आहे की ही सारी कारवाई बारीची असे. पर्यवेक्षकास सर्वत्र राजबंदीवानांविरुद्ध भडकवण्याची ही संधी आलेली पाहून बारीच आनंदच झाला होता आणि म्हणूनच सावरकर बंधूंवर ह्याचा दोष मढवून कारागृहातील सर्व अशांतीचे मूळ कारण सावरकर बंधूच असतात, त्यास अशा अशांतीने आनंद होतो असा डोंगारा पिटवण्यास त्याने आणि इतर अधिकाऱ्यांनी कमी केले नाही. प्रोफेसर परमानंद कृत आपबीती. लढाईचे दिवसात आमच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असे अनेक संशय उत्पन्न केले जात असल्याने आम्हास कोणत्या पेचात केव्हा गोवण्यात येईल याचा आम्हास आणि आमच्या इष्टमित्रास केव्हाच थांग लागत नसे. या चिंताजनक परिस्थितीत आम्ही स्वसंरक्षणासाठी अर्थातच शक्यतो कारागृहाच्या निर्बंधाविरुद्ध स्वतः कधीही पाऊल टाकू नये म्हणून जपत होतो. परंतु स्वतः निर्बंध भंगाच्या कैचीत न गवसण्यासाठी जपत असताही आमच्या सहकष्टभोगी राजबंदीवानांच्या किंवा बंदीवानांच्या सुखदुःखार्थ केवळ उदासीन राहून आमच्या सार्वजनिक हितार्थ चालवलेल्या न्याय चळवळी सर्वस्वी सोडून देणे म्हणजे भ्याडपणा होय असे आमचे मन आम्हास सांगत असल्याने आम्ही अवश्य तेव्हा राजबंदीवानांच्या पक्षाचे उघडपणे समर्थन करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचे कामी साधने योजण्यास कधी करीत नसू. शरीर स्वास्थ्य बिघडले. या 1915 ते 1916 इसवीचे मध्यंतरीच आमची प्रकृतीही ढासाळवयास आरंभ झाला. 1910व्या वर्षी विलायतेत प्रथम पकडला गेलो तेव्हापासून विलायती बंदीशाळा, हिंदुस्थानातील अनेक कारागृहे आणि अंदमानाचे काळे पाणी ह्या भिन्न भिन्न प्रकारच्या बंदीगृहातून जे अनेक शारीरिक कष्ट सोसावे लागले, कौटुंबिक चिंता व्हाव्या लागल्या, राजकीय चळवळीच्या क्षोभक आणि चिंताजनक खटपटी कराव्या लागल्या, कदन्न आरोग्यविघातक राहणी आणि कठोर परिश्रम ह्यास तोंड द्यावे लागले, त्या सर्व आपत्तीचा सतत ताण पडला असताही आमच्या शरीराने 1915व्या वर्षापर्यंत उत्तम प्रकारे टिकाव धरला. परंतु एकसारख्या अपक्व किंवा निसत्व अन्नाने प्रथम प्रचनक्रियेस त्या वर्षापासून बाधा होत चालली. आम्ही ती गोष्ट पर्यवेक्षकादी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून पाहिली, परंतु त्यांची वेळीच कोणी विचारपूस केली नाही. नंतर 1-2 वेळा सडकून ताप आला, परंतु तापातही आम्हास इतर बंदीवानांप्रमाणे रुग्णालयात नेण्यात येत नसे किंवा ताप उतरल्यानंतरही काही दिवस रुग्णालयात बरेचसे जेवण देण्यात येत नसे. जरा ताप उतरला की पुन्हा कामावर धाडण्यात येई आणि ते ठराविक अन्न कच्चे पक्के जसे मिळेल तसे खावे लागे. त्यामुळे आवेचा विकार जडला. परंतु साधारण बंदीवानांना नुसते काम चांगले केले तरीही दूध देण्यात येत असताही आम्हास घोटभर दूध मिळेना. त्यामुळे भात त्या कारागिरी डाळीशीच खावा लागे. पोळी बहुधा कच्ची असल्याने आम्ही ती सोडूनच दिली, पण त्यायोगे वजन उतरत चालले. पुढे डाळही पचेना, तेव्हा भात घ्यावा आणि त्यात नुसते निर्भळ पाणी ओतून तो काला खावा असा क्रम काही दिवस ठेवला की आवेचा उपद्रव कसा तरी टळावा. आवेने पोट मुरडून येई. भलत्याच वेळी पोट मुरडून आले की अवेळी परसाकडे जाण्याची त्या कारागारात जवळजवळ चोरीच झालेली असल्याने मोठा त्रास होई. ताप अंगात मुरत चालला, त्यानेही आव वाढे. शेवटी तो भातही पचेनासा झाला, कारण तो 2-4 दिवसांनी अर्धा कच्चा येई. आव अधिक झाली, इतकी अधिक झाली की तिची डॉक्टरास निश्चिंती होई इतकाच त्राव झाला पाहिजे म्हणजे तो बघण्यात येणार. अशा वेळेस अगदी देवास नवस करण्यासाठी मनाची व्याकुळ स्थिती व्हावी की देवा, डॉक्टरांच्या समोर जेव्हा शौचास बसवावयाचे तेव्हा ती आव एकदाची पडोच पडो, कारण काही कारणाने तेव्हा आव पडली नाही किंवा पाडून नुसता रक्ताचा बिंदू पडला की केवळ खोटे म्हणून डॉक्टर निघून जावयाचे. आम्हा स्वतःच हा अनुभव अनेक वेळा आला आहे की पोट दुखे, रात्री बेरात्री रक्त पडे, आव पडे, पण योगायोगाने डॉक्टरच्या देखत ती न पडली की ते सर्व केवळ शंका. ह्या वर्गात जावयाचे जर अगदी खोटे या वर्गात गेले नाही तर अशा वेळी जेव्हा डॉक्टर यावयास आणि ताप यावयास किंवा आव पडावयास एकच गाठ पडे, तेव्हा तापाचा आणि आवेचा एखाद्या वेळीच प्रसन्न झालेल्या देवतेसारखा
उपकार वाटे. अशी अपूर्व पर्वणी साधून आम्ही आजारी ठरलो तर 1-2 दिवसाच्या बऱ्या जेवणाने आणि आजारी वर्गास मिळणाऱ्या दुधाने पुन्हा ती आव बंद होई की चाललेच पुन्हा कामावर. पुन्हा ते अन्न, पुन्हा तो रोग. याच सुमारास आमचे बंधूस 1914व्या वर्षी यावत जीवन काळेपाणी झालेल्या राजबंद्यास संपांचे शेवटी जे स्वतः स्वयंपाक करण्याचा अधिकार मिळाला होता त्याप्रमाणे स्वयंपाक करण्याची अनुज्ञा मिळाली. आमच्या बंधूंनी शिधा घ्यावा आणि 10 वाजता कामाची सुट्टी झाली म्हणजे तो आपण स्वतः एका स्वतंत्र नेमून दिलेल्या कोपऱ्यात शिजवावा. पुढे पुढे त्यांच्याबरोबर एकत्र स्वयंपाक करण्याची अनुज्ञा श्री वामनराव जोशी यांनाही मिळाली. त्या दोघांस एकत्र जेवण खाण करता येऊ लागल्याने कितीतरी सुख वाटू लागले. माणिक तोळ्याच्या बंगाली राजबंद्यासही एकत्र ठेवले गेले. आमच्या बंधूस अशी अनुज्ञा मिळाल्यावर त्यांनी काही भाजी, काही पोळी असे 1-2 प्रकार आम्हास छपवून धाडावे, कारण आम्हास स्वयंपाकाची अनुज्ञा तोवर मिळाली नव्हती. पुढे जेव्हा मिळाली तेव्हा जोडीदार घेण्याची परवानगी मिळेना आणि स्वतःची प्रकृती आधीच बिघडल्याने स्वयंपाक करण्याचे कष्ट होईनात, लगेच ताप येई. म्हणून बंधू काय जे कधीकधी नरोट्यातून लपून छपून धाडीत त्यावर दिवस कंठावे. त्यांच्या त्या नरोटीभर आमटीचा आमचे बंधू पाकक्रियेत बरेच निष्णातही आहेत. निदान आमच्यापेक्षा तरी आहेतच. स्वाद अगदी अमृतासारखा लागे. त्याचे कारण आमच्या बंधूंचे पाकनिष्णातत्व नसून हेही क्वचित असू शकेल की ज्या दिवशी आमटी नसेल त्या दिवशी केवळ निर्भेळ पाण्याशी भात खाण्याचा प्रसंग पडावयाचा, कारण ती कारागिरीय डाळीची आमटी पचनाशी झालेली आणि दुधाचे तर दर्शन दुर्लभ. अशा स्थितीत प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली आणि सार्वजनिक कामाचा व्याप व कारागारीय त्रास तर वाढत चालला. हळूहळू अंगात प्रत्येक ही रात्री बेरात्री ताप चढतोसा वाटू लागला. पण तो अधिकाऱ्यांच्या स्थूल दृष्टीस प्रत्यक्षीभूत होण्यासारखा नसल्यामुळे तसेच विना औषध विना विश्रांती दिवस रेटावे लागले. तिकडे आमच्या बंधूंचीही अर्धशिशी वारंवार भडकून आणि त्या कुग्रास अन्नाच्या सातत्याचा परिणाम होऊन त्याचीही प्रकृती खालावत चालली. शेवटी आम्हास आणि त्यांना दूध प्रत्ययही क्वचित मिळू लागले. पण ते इतक्या विकोपास प्रकृती गेल्यावर की त्या दुधास पचवण्याचे सामर्थ्य पोटास उरू नये. याच संधीस राजबंदीवानात क्षुब्ध करून सोडणारी आणखी एक दुर्घटना घडली. अशी तर 1-2 राजबंद्यांची भांडणे आणि कामाच्या तुरळक आणि व्यक्तिशः इन्कारी नेहमीच चाललेल्या असत आणि अधिकाऱ्यांचे अगदी मऊ पाहिले की पुन्हा कोपराने खणावयाची सवय आम्हास माहीत असल्याने आम्ही अशा प्रत्येक तुरळक व आंशिक अन्यायाचाही प्रतिकार करण्यास उत्तेजन देणे आपले कर्तव्य समजत होतो. उदाहरणार्थ, चिल्का सर्व राजबंदीवानांकडून 1.5 पौंड घेण्याचा प्रघात पडत असता 1-2 अल्पवयीन बंगाली राजबंदीवानास निवडून त्यांच्यापासून मात्र 2 पौंड घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करताच आणि त्याने त्याप्रमाणे काम न केल्याने शिक्षा देत अंती वेत मारून म्हणून धाक घालताच राजबंदीवानांच्या सार्वत्रिक संपांची भीती अधिकाऱ्यास घालण्यात आली. तेव्हा शेवटी त्यास नावापुरते 2 पौंड लिहून तो करू शकेल तितकाच छिलका त्याच्यापासून करून घेण्याचे अधिकाऱ्यास मान्य करावे लागले. अशी भांडणे चालली म्हणजे त्या व्यक्तींना मजपासून काढून शक्यतो दुसऱ्या भागात दूर ठेवण्यात येई की त्यायोगे त्यास प्रतिकार करण्याच्या कामास पाठिंबा मिळू नये. ह्या 1.5 छिलक्याचे भांडणातच एका बंगाली युनिव्हर्सिटीच्या MA अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक आणि बुद्धिमान राजबंद्यासही काम इन्कार करावे लागले. त्यांना ते काम 2 पौंड करणे फार त्रासदायक होई आणि अधिकाऱ्यांचा हट्ट ते केलेच पाहिजे. शेवटी त्यांनी अनेक शिक्षा खाल्ल्या व अंती त्यास वेत मारण्यात आले. राजबंद्यास वेत मारण्याची क्रूर शिक्षा केवळ त्यास कठीण परिश्रमाची कामे इतर जन्माभ्यासी श्रमजीवी कामकऱ्यांप्रमाणे करता येत नव्हती म्हणून देण्यास कमी न करताच अधिकाऱ्यांचा जितका तिरस्कार्य हट्ट दिसून आला तितकाच त्या MA पदपर्यंत शिकलेल्या उच्चकुलीन बंगाली तरुणाचा ते वेद शांतपणे एकही चित्कार मुखातून निघू न देता सहन करण्यात एक अनुकरणीय सात्विक निश्चय आणि धैर्यशाली तितिक्षाही दिसून आली. या सदा चाललेल्या अशा घासाघिशीने एका व्यक्तीस जरी वेळेवर त्रास पडला तरी त्यायोगे एकंदर राजबंदीवानांवर कामाचा बोजा टाकणे अधिकाऱ्यास फार जड जाई. छिलकाच 2 पौंड जेथे पुरा मिळेना तिथे कोलूचे नाव कोण काढू देणार. पंजाबचे राजबंदीवान आल्यापासून त्या पोर्ट ब्लेअरच्या कारागारातील खालच्या अधिकाऱ्यांचे शिवराळ शौर्यही राजबंदीवानांपुढे फिके पडले, कारण त्या राजबंदीवानात शेतकरी, हस्ताश्रमी, सुताराधिक व्यवसायी
असे गावागावातील लोक असल्याने त्या शिवराळ तंडेलादिकांच्या पितामहाही ऐकल्या नसतील अशा वेचक शिव्या त्यास पुष्कळ येत होत्या आणि आमच्याप्रमाणे त्या वेळेवरही न उच्चारण्या इतकी त्यांची जीभ असमय यज्ञही नव्हती. म्हणून त्यास कोणी तंडेल अरे म्हणताच त्याच भाषेत ते का रे म्हणून ठणकावून देत. आईस आईच नव्हे तर आजी आणि बापास त्याचा आजा अशा प्रमाणे त्या शिवराळ तंडेलादिकांच्या पूर्वजांचा उद्धार राजबंदीवानांकडून होऊ लागला. त्यामुळे आम्हास ज्या विद्येचा उपयोग स्वभाव परत्वे स्वतः करता येत नसे तिचा प्रयोग आमचे सहकष्टभोगी करण्यास कचरत नाहीत हे पाहून आम्हास बरेच वाटे. त्यामुळे जी बोधट करता आली नाहीत ती त्या नीच आणि भाडोत्री गुंडांची शिवराळ शस्त्रे त्याच शिवराळ हलकटापणावर घासून बोथट झाली हे सांगणे न लगेच की. स्वदेशाकरिता कोणीही तथाकथित सुशिक्षिताहून ज्यांचा स्वार्थ त्याग कमी नव्हता आणि प्रामाणिक सच्चिलतेत जे कोणाही तथाकथित नागरिकाहून हीन नव्हते अशा त्या आमच्या अशिक्षित गावकरी राजबंदीवानांकडून कोणाही बंदिवानास निष्कारण शिबिगाळ वा पीडा होण्याची भीती फारच थोडी असे. उलट त्या बंदिवानांसाठी त्या राजबंदिवानांनी प्रत्ययही काही ना काही झुंज करीतच असावे. अशा तुरळक आणि वैयक्तिक झुंजी जरी चालत आणि त्यांचा राजबंदिवानांचे प्रतिकार सामर्थ्य जिवंत ठेवण्यास आणि अधिक त्रास देण्याची अधिकाऱ्यांची प्रवृत्ती मारण्यास उपयोग होतो असे जरी आम्हास वाटे तरी एकंदरीत आम्ही तेव्हा कोणत्याही कारणाने शक्यतो सार्वत्रिक संपापर्यंत गोष्ट जावी अशी इच्छा करीत नव्हतो. कारण मागे अंदमानातील प्रचार या प्रकरणात आम्ही वर्णलेल्या आमच्या योजनेनुरूप आमचे ते नवागत राजबंदीवान बंधू निरनिराळ्या प्रकारचे बौद्धिक शिक्षण घेत होते आणि संपात दिलेल्या दानाचा अमेरिकेसारख्या दूर खंडात प्रत्यक्ष निवसून उपार्जिलेल्या व्यवहार चतुरतेचा आणि देशभक्ती लोकसेवा इत्यादी उदात्त भावनांचा त्या बंदिवानांच्या वसाहतीत सारखा प्रचार करीत होते. त्यांच्या प्रगल्भ शिक्षणाचे आणि त्यांच्याकरवी चाललेल्या बंदिवानातील शेकडो लोकांमधील प्रचाराचे महत्त्व मला अनावश्यक आणि केवळ घासाघाशीपुरत्याच केलेल्या संपाहून पुष्कळ अधिक आणि चिरस्थायी वाटे. परंतु माझी इच्छा असताही वर उल्लेखलेल्या दुर्घटनेमुळे आणि पुढे निर्देशलेल्या हिंदुस्थानातील राजकीय परिस्थितीमुळे असा एखादा मोठा संप करणे हे राजबंदीवानांचे कर्तव्य आहे असे मला वाटू लागले आणि माझ्या मतांच्या मंडळींसह आम्ही तो घडवून आणण्यासाठी निर्धाराने झटू लागलो.